जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील गॅस टंचाईवरून नागरिकांनी अर्धा किलोमीटर लाईन लावून देखील गॅस मिळत नसेल तर येणाऱ्या काळात मोठ्या आंदोलनाची तयारी करावी लागणार आहे। कारण जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये गॅस टंचाई होणार नाही, पुरेसा साठा असून देखील डीलर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कचऱ्याच्या पेटीत टाकत असेल तर हा साठा जातो कुठं, म्हणून प्रत्येक गॅस एजन्सीच्या मालकांची आणि दलालांची चौकशी वरिष्ठ विभागानं करावी। कारण असं की दिनांक 13 रोजी एरंडोल येथील गॅस भरण्यासाठी मजुरांनी कामधंदा सोडून अर्धा किलोमीटर लाईन लावली व तीच परिस्थिती पारोळा, अमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव व अन्य तालुक्यांमध्ये गॅस टंचाई डीलरशिप दाखवत असेल तर अशा डीलरशिपांची चौकशी व्हावी, जेणेकरून गॅस चोरला व लायसन्स तुरंत कॅन्सल करावं तर तेव्हाच डीलरशिपवर आळा बसेल। तालुक्यामधील मजुरांचे रोजगार बुडवून गॅससाठी पळापळ होत असेल तर जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती खोटी आहे का की जिल्हाधिकारी खोटे आहेत, गॅस डीलर हे खरे आहेत का याची चौकशी उच्चस्तरीय समितीने करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.